बाजार करायची मजा जी गावाकडे असते ना, ती मला नाही वाटत सिटीमध्ये असेल. आज होता शनिवार, त्यामुळे आज मस्त बाजार वगैरे केला. सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आली घरी. त्यानंतर देवाला दिवा वगैरे लावला. त्यानंतर चहा वगैरे करून पिले मस्तपैकी. आणि हे जे मी गहू भिजत घातले होते 3 दिवसापासून, ते म्हटलं आज चिक वगैरे काढून घ्यावा. उद्या रविवार आहे त्यामुळे नाश्ता होऊन जाईल गव्हाच्या चिकाचा. आणि हा उद्योग तर मी असं काही पण करते, म्हणजे कुरडया करायच्या नाही, फक्त खाण्यासाठी चिक काढते म्हणजे मी. कारण की मम्मी म्हणते नेहमी की दुसऱ्यावर डिपेंड राहणं काय म्हणतात चुकीचं आहे. जे काय करायचं ते स्वतः करून खायचं. मग किती का ताप ना, आणि तशी पण मला सवय किती का ताप पण खाल्ल्याशिवाय काही शाईन पडत नाही मला. मग काय मस्तपैकी गहू भिजत घातले होते 3 दिवस. आता चिक वगैरे काढून घेते. हे जे लई कुटाणे असता, पण काय करायचं, खायला आवडतं म्हणल्यावर तेवढं चालतं आहे. मग काय ते मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे करून घेतलं. परत ना मग चाळणीने गाळून घेतलं. त्यानंतर एक ओढणी घेतली, त्यानंतर त्यामधून पण गाळून घेतलं. आणि नंतर मग ते झाकण ठेवून ना साईडला ठेवून दिलं. त्यानंतर स्वयंपाक केला. अंड्याची भाजी केली होती, चपाती आणि भात केलं होतं. जेवण केलं, भांडे वगैरे घासून घेतले मस्तपैकी. आणि किचन वगैरे खूप घाण झालं होतं, मग ते साफ करून घेतलं. किचन साफ असलं ना तरच मग मला बरं वाटतं, नाहीतर अशी काय मला झोपच लागत नाही. किचन साफसुथरा करून पुसून बिसून घेतलं मस्तपैकी. आणि जो काय भाजीपाला वगैरे आणला होता तो ठेवून घेतला. आणि आज मला बाजारात ना अंजीर भेटले होते. असं तर मी ड्रायफ्रूटमध्ये खात होते अंजीर, पण हे असे अंजीर आले होते फ्रेश फ्रेश, त्यामुळे अंजीर घेतले. पेरू वगैरे घेतले, पेरू पण छान भेटले. नंतर बेसिक भाज्या घेतल्या. फ्रीज तर ऑलरेडी भाज्याने भरला होता, गावाकडून भाज्या वगैरे आलं होतं त्यामुळे फ्रीज एकदम गच्च भरला होता भाज्याने. आता काही टेन्शनच नाही आठवड्याभर. हे सर्व आवरून घेतलं. त्यानंतर मग ह्याने आणली ती माझ्या आवडची कुल्फी. असा होता आजचा दिवस मग.